सुनील येवला फ्रॉम डोंबिवली. मित्र, मी ठाणे येथे 2 वेळा बेसिक ट्रेनिंग सरांनी बोलवल्यानंतर मी गेलेलो. त्याच्यानंतर लेवल 1चं ट्रेनिंग पण मी 2 वेळा अटेंड केलं. पहिल्या वेळेला जेव्हा लेवल 1चं ट्रेनिंग मी अटेंड केलं त्यावेळेला समजलं सर्व, परंतु काही शंका किंवा अजून काही नॉलेज अपग्रेड करण्यासाठी मी लेवल 1चं दुसऱ्यांदा ट्रेनिंग अटेंड केलं. आणि दुसऱ्यांदा जेव्हा मी ते लेवल 1चं ट्रेनिंग अटेंड केलं त्यावेळेला दुधाणे सरांनी जेव्हा पहिल्यांदा जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त लक्षात मला दुसऱ्या वेळच्या लेवल 1च्या ट्रेनिंगमध्ये आलं. त्यानंतर शिवगन सरांनी लेवल 1च्या ट्रेनिंगमध्येही चार्ट पॅटर्न आणि लेवल 1च्या दुसऱ्या वेळच्या ट्रेनिंगमध्येही चार्ट पॅटर्न सांगितले. परंतु म्हणजे ते दोन्ही वेळाला ऐकून नंतर माझा कॉन्फिडन्स लेवल खूप म्हणजे अपग्रेड झाली. त्याच्यानंतर मी इकडे लोणावळ्याचं ऑलरेडी माझं बुकिंग मी सरांकडे केलेलंच होतं आणि परवापासून जेव्हा मी इथं लोणावळ्याला आलो तेव्हा उत्सुकता खूप होती, कारण आतापर्यंत बरेच ट्रेनिंग मी अटेंड केलेले आहेत. इक्विटी मार्केटचे पण ट्रेनिंग अटेंड केलेले आहेत आणि ऑनलाईन पण ट्रेनिंग अटेंड केलेले आहेत. पण हे जे ट्रेनिंग आहे म्हणजे प्रॅक्टिकल, मला उत्सुकता होती की इथं आपल्याला काय काय मिळणार आहे. पण जेव्हा लेवल 1च्या ट्रेनिंगनंतर जेव्हा मी इथं आलो दुसऱ्या लेवल 2च्या ट्रेनिंगसाठी, परवा आपल्याला जे शिवगन सरांनी पूर्ण दिवस आपल्याला चार्ट पॅटर्न, आपल्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती वेगवेगळ्या पद्धतीचं जे मार्गदर्शन केलं. पण एवढं कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती आपण दिवसभर बोलू शकतो हे सरांना म्हणजे हँड्स ऑफ थँक्स म्हटलं पाहिजे. कारण की हा विषय काही लोक एका तासात पण समजवतात, पण दिवसभर एक एक कॅन्डलवरती त्यांनी आपल्याला म्हणजे मनापासून आपल्याला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आपण किती घेतला तो आपला प्रश्न आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे त्यांचं संपूर्ण माहिती आपल्यामध्ये आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आणि त्या पहिल्या दिवसाच्या सेकंड सेशनमध्ये शिवगन सरांनी जो चार्ट पॅटर्न आपल्याला जे सांगितलं, चार्ट पॅटर्न आणि प्रॅक्टिकल लाईव्ह ट्रेनिंगमध्ये जेव्हा त्यांनी एक ट्रेड दिला, सगळेजण शिकण्याकडे बाजूला आणि फायद्याकडे वळाले. हेच आपल्याला मोठी चूक होते की आपल्याला फक्त पैसा पाहिजे. शिकलो तर आयुष्यभर पैसा मिळेल आणि नुसतं पैसाच मिळाला तर शिक्षण बाजूला राहून जाईल. पण त्यांनी हे जे दिलं त्या म्हणजे मला आधी थोडंफार याच्यातली बरी माहिती होती, पण सरांनी सांगत असल्यामुळे माझी ती माहिती म्हणताना रिपीट त्याचा जो ठसा आहे, कॉन्फिडन्सचा ठसा आहे, तो माझ्या मनावरती कायमचा बिंबवला गेला. आणि काल जे सरांनी आपले जे लर्निंग पॉवरचे जे फाउंडर आहेत प्रवीण म्हात्रे सर, माननीय प्रवीण म्हात्रे सर, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या मनातल्या म्हणजे एज्युकेशन हा एक पार्ट वेगळा आहे, परंतु सरांनी एकच सांगितलं सगळ्यांना एज्युकेशन दिलं, मग प्रॉफिट सगळ्यांचा वेगवेगळा का? तर आपली सायकॉलॉजी प्रत्येकाची, सरांनी दिवसभर सायकॉलॉजीवरती जे आपल्याला ठोकून कोणाला बोर न होता जे समजवलं, संध्याकाळपर्यंत माझ्या मते सगळेजण त्या मार्गदर्शनाने तयार झालेले आहे. परंतु एक शंका अशी आहे की आपण इथं घेतलेलं नॉलेज बाहेर गेल्यावरती विसरू नये, अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. ही लर्निंग पॉवरने दिलेल्या आपल्याला आपल्या जीवनाचा उन्नतीचा एक द्वार आहे. माझ्या मते तुम्ही ते द्वार उघडा आणि आपल्या फॅमिलीला, आपल्या येणाऱ्या परिवाराला यामार्फत आपण एक उन्नतीचा मार्ग देऊन आणि तुमची स्वतःची स्वप्न, तुमच्या कुटुंबाची स्वप्न यामार्फत आपण पूर्ण करू शकतो. त्यामुळे मी सर्वप्रथम दुधाणे सर, शिवगन सर आणि फाउंडर प्रवीण म्हात्रे सर हे सगळ्यांना मी माझ्या मनापासून हँड्स ऑफ थँक्स देतो. कारण की माझं स्वप्न आहेच मोठं होण्याचं. कारण की मला टेकड्या चढायचं नाही, मला चढायचं आहे एव्हरेस्ट. आणि त्या एव्हरेस्ट चढण्यासाठी सर्वप्रथम मला माझे जे या क्षेत्रातले जे मार्गदर्शक आहेत श्याम सर, त्यांचे पहिले मी आभार मानतो की ज्यांनी मला ह्या मार्गावरती चढण्याचा पहिल्यांदा मार्ग दाखवला. आणि या उंचावरती नेण्यासाठी दुधाणे सर, शिवगन सर आणि म्हात्रे सरांचा हात मी माझं जे काल जे आपल्याला टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करेपर्यंत यांचा हात मी सोडणार नाही, अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो.